एकरवर साकारणार भव्य अनुभूती प्रकल्प। तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्ष वास्तव्य होतं। तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानातर्फे 42 एकरांच्या जागेवरती प्रस्तावित 375 कोटींचा भव्य असा अनुभूती प्रकल्प लोकवर्गणीतून साकारण्यात येत आहे। हा प्रकल्प राज्यातील देवस्थानातील शाही निवासस्थानाची अनुभूती, समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करणारा असेल, अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराव संयुक्तराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूंमध्ये बनवलेली 108 फूट भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे। त्यासोबतच दिव्य दर्शन, बहुउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल याचाही याच्यामध्ये इथे समावेश असणार आहे। या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत। या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी अक्कलकोट संस्थानाची सुमारे 250 कोटीहून जास्त मूल्यांची 42 एकर जागा सेवा स्वरूपामध्ये दिली आहे। जी, तर अनुभूती हा प्रकल्प आपण लोकवर्गणीतून करणार आहोत। तर जसं पूर्वी मालोजीराजे दुसरे जेव्हा होते तेव्हा जसं समाधी मंदिराच्या काळी जसं महाराजांनी चोळप्पान बाळप्पांना मुंबई आणि पुण्याच्या दिशेने पाठवलेलं आणि त्याच काळी जेव्हा त्यांनी डिरेक्टली महाराजांना किंवा मालोजीराजेंना सांगितलं असतं, आवाहन केलं असतं की मला समाधी मंदिर बांधून द्या, तर ते क्विकली बांधून झालं असं। तसंच आपण ह्या अनुभूती हा प्रकल्पाला पण लोकवर्गणीतूनच करणार आहोत आणि प्रत्येकाचा साठा इवन 1 रुपया असला तरी सर्वांची ती मदत म्हणूनच येणार आणि आपल्या हा प्रोजेक्टला खूप मदत होईल। कशा प्रकारे मदतीसाठी आवाहन करणार? आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ATG सर्टिफिकेशन पण झालेलं आहे आणि आपण CSR फंड्स पण बघत आहोत, पण आपण त्यात आता रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स पण केलेले आहेत। तर रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स ऑल्सो आपण डोनेशनच्या माध्यमातून आपण त्यांचे नावं तिथं त्या अपार्टमेंट्सवरती लावायचा संकल्प करत आहे। तसंच आपण जे अनुभूती हा प्रोजेक्ट जो आपण दिव्य दर्शन जो आपण त्यात करणार आहोत, त्या दिव्य दर्शनमध्ये आपण टोटल 18 केव्स करणार आहोत। त्या 18 केव्सला पण आपण डोनेशन माध्यमातून आपण घेऊ शकू। तसंच आपण कार पार्क जे करणार आहे त्या कार पार्कला पण आपण 500 गाड्यांचा कार पार्क करणार आहोत। त्या पार्किंगसाठी पण आपण ॲज अ डोनेशन म्हणून त्या नेम बोर्ड आपण त्या अनुभूती या प्रोजेक्टमध्ये लावणार आहोत। मला वाटतं राजांचं एक थॉट प्रोसेस असा आहे की तिथे एक थोडंसं सुशिक्षितपणाने लोकांना रोजगार निर्मिती पण या प्रकल्पातून व्हावी आणि हा डेव्हलपमेंट एंटायरली फॉर द सोसायटी, बाय द सोसायटी अशा रीतीने म्हणजे लोकांकरिता निर्मित केलेला हा प्रकल्प अनुभूती व्हावा आणि तो सगळ्यांना म्हणून तर म्हणतोय की आपण स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स। सो तिथे आल्यानंतर प्रत्येकाला तो एक अनुभव आला पाहिजे की स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स म्हणजे इथे घडल्यानंतर, इथे आल्यानंतर तो अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती यावी अशा दृष्टीने आपण अक्कलकोटमध्ये हा प्रकल्प 42 एकरवर निर्मित करत आहोत।